उद्धव साहेबांची सुद्धा तेव्हा तब्येत ही पूर्ण 100% नव्हती आणि अशा वेळी या लोकांनी आमची साथ सोडली, आमचा पक्ष फोडला. कोणते चॅलेंजेस आले आणि त्यांना कसं सामोरं गेलो यावर जास्त चर्चा करण्यापेक्षा पुढे आपण काय करू शकतो असं मी नेहमी माइंडसेट ठेवण्याचा प्रयत्न करतो, की शिवसेनेचे उद्याचे नेते घडवणारी एक युवक संघटना म्हणून युवसेनेने काम करावं. राजकारण हे अतिशय स्टिरियोटाईप झालेलं आहे, की त्या स्कॉर्पिओ गाड्या आणि काळ्या काचा आणि सोबत एवढे गुंड, या सगळ्या युवकांची, युवा पिढीची चर्चा करून ते कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज करता नक्की परदेशात जातात, त्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे कशा क्रिएट करता येतील याकरता प्रयत्न झाले पाहिजे. ठीक आहे, आजचा तरुण हा राजकारणात यायला खूप घाबरतो किंवा खूप कचरतात आणि सगळेजण बोलतात एक दलदल आहे किंवा एक वाईट अनुभव आहे. मला काहीतरी मिळतंय म्हणून जर मी पक्ष सोडला तर जनता मला घरी बसवेल, माझं करिअर संपेल. तर जवळपास 3 लाखामधले 1 लाख लोकही मतदानच करत नाही. नक्कीच 5 वर्षानंतर तुम्हाला त्यांना विचारता आलं पाहिजे, किंवा 5 वर्षाआधी तू जेव्हा आलेलास तेव्हा तू या गोष्टी प्रॉमिस करून गेलेलास, तू घरी आलास 2 वेळा केक घेऊन, पण कामाचं काय झालं? तुझे कार्यकर्ते पत्रक घेऊन घरी आलेले तेव्हा असं असं म्हणाले होते, त्याचं काय झालं? हा जनतेने जाब विचारला पाहिजे. काय गोष्टी या गोष्टीला अर्थ आहेत? अहो, प्रेशर कुकर प्रत्येक नागरिक घेऊ शकतात की स्वतः. नक्कीच. म्हणजे जेव्हा यांना बहीण भाऊ सगळ्यांनी मिळून घरी बसवलं, जेव्हा यांना कळलं की आता आपलं सरकार जात आहे, त्यानंतर ही योजना आलेली आहे. नमस्कार वरुण सर. नमस्कार. नमस्कार. आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि तुम्ही आमच्यासाठी एक शिकवण असल्यासारखे आहेत. तुम्हाला विचारायचं, तुमचा राजकारणातला प्रवास कसा सुरू झाला नेमका? साधारणतः 2010 साली मी जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली, त्यावेळी नुकतीच युवा सेनेची स्थापना झाली होती आणि विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते ते सगळे मित्रांसोबत चर्चा करत असताना अगदी साधे सामान्य बेसिक प्रश्न होते, की टॉयलेट स्वच्छ नाहीत, लायब्ररीत हवी तेवढी पुस्तकं नाही, लॅब इक्विपमेंट नाही, कॅन्टीन मध्ये पाहिजे तसं जेवण मिळत नाही. आणि मग या सगळ्या प्रश्नांवर कुठेतरी वाचा फोडण्याकरता मी जेव्हा आदित्य साहेबांसोबत चर्चा केली, त्यांनी मला सांगितलं, तू एक आंदोलन उभार आणि तुला युवा सेनेची मी मदत देतो. आणि तेव्हा विद्यापीठाचे जे युवा सेनेचे सिनेट सदस्य होते ते त्यांनी माझ्या कॉलेजमध्ये पाठवले. मी आंदोलनाचा पुढाकार घेतला आणि माझ्या कॉलेजच्या फर्स्ट इयरमध्येच मी युवा सेनेचा कॉलेज युनिटचा अध्यक्ष झालो. आणि तिकडनं मग एक एक करत करत ते युनिट आम्ही अतिशय यशस्वीरित्या 4 वर्ष चालवलं. आणि ते इंजिनिअरिंग कॉलेजचं युनिट चांगलं चालतंय पाहिल्यावर आजूबाजूच्या कॉलेजमधले विद्यार्थी हे मला अप्रोच करायला लागले. आणि पाहता पाहता जवळपास एक 35 ते 40 कॉलेजमध्ये मी तेव्हा पुढाकार घेऊन आम्ही युनिट स्थापन केली. आणि म्हणून मग एक युवा सेनेत काम करायला लागलो. एका बाजूला इंजिनिअरिंगचा अभ्यास आणि इंजिनिअरिंगचा सगळा तो कोर्स सुरू होता, दुसऱ्या बाजूला हे युवा सेनेचं काम करत होतो. आणि मग माझ्यावर ठाणे ग्रामीण या भागाची युवा सेनेची संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली. मग त्यामध्ये वेगवेगळ्या निवडणुका आल्या, लोकसभेची निवडणूक आली. त्या सगळ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे जे उमेदवार होते त्यांचा प्रचार करत आलो. पण कळत नकळत हळूहळू फुल टाइम राजकारणात आलो. किंवा एक इंटरेस्टिंग गोष्ट आम्ही वाचली तुमच्या प्रोफाईलमधून जात असताना, की तुम्ही कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर न्यूयॉर्कमध्ये जवळपास 1 CRची नोकरी करत होता. मग ती सोडून इकडे टर्न कसं व्हावं असं वाटलं? कारण प्रत्येक कुटुंबियाचा हा एक असतो की अरे चांगली नोकरी आहे, चांगलं शिक्षण आहे आणि मग आपण ते पुढे कंटिन्यू करूयात. त्यात राजकारण कसं काय? प्रश्न चांगला आहे तुमचा. कारण मी जेव्हा इंजिनिअरिंग करत होतो त्यावेळी काही माझ्या अजिबात हे डोक्यात नव्हतं की आपण पूर्ण वेळ राजकारण करावं. कारण माझ्या वडील सुद्धा इंजिनियर आहेत. त्यांचा रिअल इस्टेटचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा व्यवसाय आहे. त्यामुळे इंजिनियर झाल्यानंतर, आपलं शिक्षण झाल्यानंतर वडिलांना आपण त्यांच्या व्यवसायात जॉईन करायचं आणि शेवटी आदित्यजी होते त्यांना कुठेतरी सपोर्ट असावा आणि मला देखील आवड होती. त्या आवडीच्या एक आपण ज्याला पॅशन म्हणतो म्हणून आपण राजकारणात काम करायचं असं माझा उद्देश होता. पण एका मागोमाग एक होत गेलं आणि माझं जसं इंजिनिअरिंगची मला पदवी मिळत होती, मी माझ्या फायनल इयरला होतो, त्याच वेळी 2014च्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला अतिशय चांगलं यश प्राप्त झालं. आणि माझी सुद्धा ती पहिली निवडणूक होती ज्यामध्ये मी एकदम पूर्ण फुल टाइम उतरून काम केलेलं. आणि मग माझी अशी इच्छा होती की आता ह्याच्यात आपल्याला चांगला स्कोप आहे, मला त्यामध्ये आवड सुद्धा निर्माण झाली होती. माझी अशी इच्छा होती की आता आपण अजून राजकारणातच जास्त वेळ द्यावा. पण माझ्या आई वडिलांनी मला सांगितलं की आधी तुझं शिक्षण पूर्ण कर आणि शिक्षण एकदा पूर्ण केलंस की मला वाटतं प्रत्येक भारतीय घरामध्ये सगळ्यांना हेच सांगितलं जातं की तुला जे करायचं ते कर, आधी तुझं शिक्षण पूर्ण कर. त्यामुळे तसं त्यांनी मला सांगितलं आणि मी तेव्हा GRE वगैरे दिली होती.
मला कोलंबियामधनं ॲडमिट लेटर आलं होतं. म्हणून मग मला घरच्यांनी मला ॲडवाईस केलं की तू आधी तिकडे जा, शिक्षण पूर्ण कर आणि मग नंतर तुला व्यवसाय करायचा आहे, तुला US मध्ये जॉब करायचा आहे किंवा तुला परत येऊन काही वेगळं करायचं आहे, हा शेवटी तुझा निर्णय असेल. तसं मी तिकडे मग अमेरिकेत गेलो. अमेरिकेत गेल्यानंतर कोलंबियामध्ये मी माझं मास्टर्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग ही पदवी मी मिळवली. शेवटी कोलंबिया एक अतिशय प्रतिष्ठित विद्यापीठ आहे आणि नक्कीच. त्यामुळे जवळपास तिकडे जितके लोक शिकतात त्या सगळ्यांनाच कॅम्पस प्लेसमेंटच्या मिळते. माध्यमातून जॉब मिळतात. तसंच मला देखील जॉब मिळाला. अतिशय चांगला जॉब होता. न्यूयॉर्क मधल्या एका मोठ्या स्कायस्क्रेपरवर काम करण्याची संधी होती. सगळं छान होतं, आपण म्हणालात तसं पगार छान होता. माझे अत्यंत जवळचे मित्र हे सगळे माझ्यासोबत तिकडे आम्ही एकत्र राहायचो. सगळे मुंबईची मराठी मुलं होती. एकदम आमचा छान ग्रुप पण होता. पण माझी स्वतःची इच्छा होती की कधीतरी आपण परत आलं पाहिजे आणि म्हणून मग मी परत आलो. मी परत आल्याच्या नंतर माझ्या वडिलांना मी त्यांच्या बिझनेसमध्ये मदत करायला लागलो आणि साईड बाय साईड युवा सेनेचं पण काम करायला लागलो. पण युवा सेना शिवसेनेचं काम करत असताना माझी आवड यामध्ये मला असं वाटलं थोडी जास्त आहे. त्याचसोबत मला माझे जे गुण आहेत, मला असं वाटायला लागलं की याच्यामध्ये मला वाव चांगला आहे, मला स्कोप जास्त आहे या करिअरमध्ये आणि मला तसा प्रतिसाद सुद्धा मिळत गेला. मला माझ्या नेत्यांनी सुद्धा भरपूर प्रोत्साहन दिलं. मला 2018 साली आदित्यजींनी युवा सेनेचं सचिवपद दिलं. सचिवपद दिल्यानंतर मोठी जबाबदारी अंगावर आली नक्कीच. आणि मग त्यानंतरच्या तेव्हा झालेल्या महापालिकेच्या निवडणुका असतील, मग 19च्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका असतील, यामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्या. त्या मी पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यामुळे असं काय कुठे फार प्लॅन नव्हतं. पण काम करत असतानाच मग मी म्हणालो तसं हळूहळू राजकारणामध्ये जास्त जास्त वेळ देत गेलो आणि आता कधीतरी न्यूयॉर्कला अमेरिकेला गेल्यावर माझ्या मित्रांना भेटल्यानंतर असं खरंच वाटत नाही की 10 वर्ष आधी माझं सुद्धा हेच आयुष्य होतं. त्यामुळे आता पूर्ण वेगळं आहे, पण चांगली गोष्ट आहे. म्हणजे पण आता जसं तुम्ही सांगताना बोललात की युवा सेनेमधून तुम्ही राजकारणाची सुरुवात केली. पण आम्हाला सगळ्यांनाच ऐकायला आवडेल की युवा सेना नेमकं काय असतं आणि त्याचे कुठले कुठले आयाम कार्यरत असतात किंवा कसं काम होतं? युवा सेना ही आदित्यजींनी 2010 साली दसरा मेळाव्यात हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हातात तलवार दिली आणि त्याची स्थापना केली. आणि मग त्यानंतर 3 प्रमुख ध्येय धोरणं शिक्षण, रोजगार, आरोग्य या 3 ध्येय धोरणांवर युवा सेनेने काम करायचं असं ठरलं आणि त्यात प्रमुख म्हणजे शिक्षण. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जे न्यायी हक्क आहेत, मग मी म्हणालो तसं अगदी त्यांना भेडसावणाऱ्या छोट्या मोठ्या म्हणजे अनेक वेळेला काय होतं की जे मोठे राजकारणी असतात त्यांना जर आपण जाऊन सांगितलं की बाबा आमच्या कॉलेजमध्ये टॉयलेट स्वच्छ नाहीत किंवा आमचे पेपरचे निकाल वेळेवर लागत नाहीत, Okay. त्यांना हे प्रश्न फारसे मोठे वाटत नाही. नक्कीच. पण विद्यार्थ्यांच्या त्या वयामध्ये त्यांच्या त्या करिअरमध्ये हे प्रश्न अतिशय महत्वाचे असतात. त्यामुळे ते कुठेतरी सोडवण्यासाठी एक वेगळी विंग असावी आणि ते काम आम्ही युवा सेना म्हणून आम्ही करायला लागलो. त्याला अतिशय आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत असलेल्या जे काही 750 कॉलेज आहेत, जवळपास 650 ते 700 कॉलेजपर्यंत आम्ही पोहोचलो. तिकडच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले आणि म्हणून आम्ही आदित्य साहेबांच्या नेतृत्वात पहिल्याच सिनेटच्या निवडणुकीत 10 पैकी 8 सदस्य निवडून आणले आणि मग त्यानंतर रोजगार आणि आरोग्य याकरता सुद्धा विविध ठिकाणी जाऊन हेल्थ कॅम्प आम्ही घेतले. रोजगाराकरता रोजगार शिबिरं राबवली, रोजगारांचे कॅम्प आम्ही घेतले, बेरोजगारांसाठी वेगवेगळी जॉब फेअर आम्ही घेतली आणि त्याच सोबत की शिवसेनेचे उद्याचे नेते घडवणारी एक युवक संघटना म्हणून युवा सेनेने काम करावं, हा देखील एक राजकीय उद्दिष्ट ठेवून सुद्धा आम्ही पुढे काम करायला लागलो. आणि आज सांगायला अतिशय आनंद होतो, अभिमान वाटतो की माझे जे सहकारी होते, ज्यांनी 2010 साली मी जसा युवा सेनेचा एक कॉलेज कक्षाचा अध्यक्ष होतो, म्हणजे अगदी कॉलेज युनिट पासून माझी जी सुरुवात होती, तसेच जे माझे सहकारी होते ते कधी कोण तेव्हा जिल्हा प्रमुख होते युवा सेनेतले, कोण युवा सेनेमध्ये शाखा प्रमुख होते, आज ते शिवसेनेत कोण जिल्हा प्रमुख झालेत, आज कोण शिवसेनेत नगरसेवक झालेत, आज कोण शिवसेनेत आमदारकीची तयारी करतोय. त्यांना तिकीट मिळेल ना मिळेल हा पुढचा विषय. नक्कीच. पण म्हणजे 14 वर्षामध्ये युवा सेनेच्या माध्यमातून अनेक शिवसेनेला सुद्धा चांगले चेहरे, आश्वासक चेहरे लाभले आणि त्याचसोबत आम्ही विद्यार्थ्यांचे, युवकांचे प्रश्न सुद्धा सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो आणि त्याचं फळ सुद्धा आम्हाला मिळतं. आत्ताच्या सिनेटच्या निवडणुकीत आम्ही 10 पैकी 10 जागा जिंकलो. त्याच्या पूर्वीच्या सिनेटच्या निवडणुकीत 10 पैकी 10 जागा जिंकलो. त्यामुळे युवा सेनेने आता एक वेगळं स्वतःचं स्थान चांगलं निर्माण केलंय
आणि तेच आम्हाला पुढे घेऊन जाईल. नक्कीच. जसं तुम्ही म्हणालात, की महाराष्ट्राला एक आश्वासक चेहरे मिळत आहेत या दृष्टिकोनातून आणि एक नवीन राजकीय पिढी जन्माला येते. त्यात काहीच वाद नाही. आणि मला जाणवतंय पण, की तुम्ही ज्यावेळेस राजकारणात आलात, त्यावेळेस खूप प्रेशराईजचं राजकारण होतं. सगळ्याच गोष्टी होत्या. तरी पण ब्रेन ड्रेनचा हा जो मुद्दा आहे, तुम्ही तो खूप उचलून धरलात आणि त्याला तुम्हाला यशही मिळालं. तर तुम्हाला असं वाटतं का, की भारतात ब्रेन ड्रेनची अजूनही गरज आहे आणि कसं आहे ओव्हरऑल? नाही, तुम्ही मला चांगला प्रश्न विचारलात. इनफॅक्ट जिथे जिथे मला कधी मुलाखत देता येते किंवा मला पॉडकास्टवर बोलवलं जातं, तुम्ही पण मला विचारलं, मी न चुकता ब्रेन ड्रेन हा विषय मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. कारण भारतामध्ये एवढी टॅलेंट आहे, आपल्या देशामध्ये एवढी टॅलेंट आहे, पण त्या टॅलेंटला कुठेतरी वाव नाही म्हणून आज जे विद्यार्थी देशाबाहेर जात आहेत, मला तरी वाटतं आपल्या देशासमोरच्या ज्या काही टॉप 5 समस्या आहेत त्यापैकी एक आहेत. ओके. गेल्या 10 वर्षांचा म्हणजे अगदी मोदी सरकार स्थापन झाल्यानंतरचा जरी आपण आकडे बघितले तरी दरवर्षी आपला देश सोडून हायली एज्युकेटेड युवक युवती जो जाण्याचा रेट आहे, जी संख्या आहे ती वाढत चाललेली आहे. नक्कीच, नक्कीच. प्रत्येक वर्षी 4 ते 5 लाख इंजिनियर, डॉक्टर असे उच्च शिक्षित तरुण हे आपला देश सोडून जातात आणि इतर देशामध्ये काम करतात त्यांना. आणि शेवटी जेव्हा ते तिकडे एवढे टॅलेंटेड लोक जातात तेव्हा ते त्या त्या देशाच्या प्रगतीमध्ये कुठेतरी हातभार लावतात आणि आपला देश ज्या रेटनी वाढायला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे, ती होऊ शकत. यावर कुठेतरी सरकारचं अजूनही केंद्र सरकारचं मला धोरण बनताना दिसत नाही. आणि जर याला आपण जर कुठे लगाम लगावला नाही तर आपल्या देशाची जी प्रगती व्हायला पाहिजे ती होणार नाही. ओके. नुसते आकडे वाढले, रस्ते बनवले हे करून आपली होत नाही, तर एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुद्धा वाढलं पाहिजे. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवायचं असेल तर असे जे काही टॅलेंटेड हुशार लोक आहेत यांना आपल्या देशातच कसं आपल्याला सामावून घेता येईल, त्यांना चांगल्या रोजगाराच्या संध्या कशा देता येतील याकरता आपण विचार केला पाहिजे. आणि जी मुलं हे परदेशात जातात, मी काही त्यांना दोष देत नाही, नक्कीच. कारण शेवटी त्यांना आपल्या देशामध्ये चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाहीत म्हणून ते कुठेतरी तिकडे पर्याय निवडतात. कोणालाच काही स्वतःची फॅमिली सोडून, स्वतःचे मित्रपरिवार सोडून संपूर्ण एक आयुष्य नवीन देशामध्ये सुरू करायला आनंद मिळत नाही. त्याच जर संधी, तीच जर ऑपॉर्च्युनिटी, तसेच जर पगार हे आपल्या देशामध्ये मिळायला लागले तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो एकही तरुण आपला काही देश सोडून जाणार नाही. पण ते मिळत नाही. वर्षाला लाखो लोक, कोण US मध्ये जातं, कोण ऑस्ट्रेलियात जातं, कोण कॅनडात जातं, कोण युरोपच्या कुठल्या तरी देशामध्ये जातं. त्या देशामध्ये जातात, तिकडचे टॅक्स भरतात, तिकडच्या प्रगतीला हातभार लावतात, तिकडच्या GDPच्या वाढीला हातभार लावतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि यावर बोललं गेलं पाहिजे. ब्रेन ड्रेन या विषयावर बोललं जात नाही. आज मी तुम्हाला सांगतो की मी जेव्हा कोलंबियामध्ये होतो, ओके. इतके हुशार माझे सगळे सहकारी होते, मित्र होते. केवळ माझ्या ब्रँचचे नाहीत, मी ज्यांच्यासोबत म्हणजे आम्ही वावरायचो, की माझे अगदी जवळचे जरी मित्र असले तरी अतिशय हुशार म्हणजे. पण दुर्दैवाने आज त्या सगळ्यांमध्ये मी एकटा परत आलो भारतामध्ये. ते अजूनही सगळे तिकडे आहेत आणि दे आर डुईंग सो वेल इन देअर करिअर्स. म्हणजे मी आता मध्ये जेव्हा त्यांना भेटायला गेलेलो, माझा एक मित्र आहे, तो आता माझ्याच वयाचा आहे अर्थात. आम्ही एकत्र रूममेट म्हणून राहत होतो. आज त्याच्या खाली 30 अमेरिकनची टीम आहे. तो स्वतः एक मोठी टीम तिकडे त्याच्या कंपनीमध्ये लीड करतो. माझी एक मैत्रीण आहे, ती पण इंजिनियर आहे. ती सुद्धा एक जवळपास 30 ते 35 इंजिनियरची टीम लीड करते. म्हणजे हे दोघंही अनेक अमेरिकन्सच्या टीम लीड करतात, एवढी त्यांच्यामध्ये हे आहेत. आणि ही केवळ एक उदाहरण आहेत, हे तर माझे मित्र आहेत म्हणून मी त्यांची उदाहरणं दिली. असेच आपले सगळे भारतीय हे परदेशात जाऊन अतिशय चांगल्या मोठ्या मोठ्या पोझिशन्सना काम करतात. आज आपण पाहिलं तर अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांचे CEO हे आपले भारतीय आहेत. जेव्हा त्यांच्या नेमणुका होतात तेव्हा आपण इकडे जल्लोष व्यक्त करतो. आपण हा देखील विचार केला पाहिजे की ही सगळी टॅलेंट जर आपल्या देशामध्ये राहिली तर आपला किती जास्त आपला विकास होऊ शकतो. त्यामुळे ब्रेन ड्रेन हा अतिशय गंभीर विषय आहे. याकरता एक विशिष्ट धोरण आखलं गेलं पाहिजे. या सगळ्या युवकांची, युवा पिढीची चर्चा करून ते कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज करता नक्की परदेशात जातात, त्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे कशा क्रिएट करता येतील याकरता प्रयत्न झाले पाहिजे. तसाच एक अजून एक मुद्दा होता, मला वाटतं 2 वर्षापूर्वी होता, ज्यात पक्षात फूट पडली आणि सगळंच विस्कळीत झालं मी म्हणेन, किंवा एक जी घडी बसत होती ती सगळी सुटायला लागली. त्या कठीण काळात तुम्ही कसं स्वतःला स्टेबल केलं आणि बाकीच्या पक्षाला सावरण्यासाठी हे केलं? म्हणजे अगदी तो सगळं खरं सांगू तर केवळ पक्षात फूट पडली नव्हती, तर जे लोक जे अतिशय विश्वासातले होते, त्यातले अनेक लोक हे आज शेवटी तुझं माझं वय बघितलं तर आपण सगळे यंग आहोत. आमचे देखील ते राजकारणाच्या पलीकडे आमची अनेक लोकांसोबत मैत्री होती. जे आम्ही दौरे एकत्र करायचो. निवडणुका आल्या की दौरा असा काय सकाळी जाऊन संध्याकाळी यायचा असं नसतं. मराठवाड्यात, विदर्भात आम्ही 6-6, 7-7 दिवस एकत्र घालवले आहेत. आदित्य
साहेबांची जनआशीर्वाद यात्रा जवळपास 40-42 दिवस चालली होती. त्यामुळे आमची एक अतिशय चांगली टीम तयार झाली होती. ज्या पद्धतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं, ज्या पद्धतीने त्यांना वर्षा निवासस्थान हे सोडावं लागलं, हे मला वाटतं प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात आणि महाराष्ट्राच्या देखील प्रत्येक नागरिकाच्या मनात त्या दिवशी एक कुठेतरी अतिशय त्यांना वेदना झाल्या होत्या. नक्कीच. डोळ्यात पाणी होतं. आणि म्हणून मी सांगतो तसं एक विचित्र वेळ होती, की पहिला महिना दीड महिना केवळ हा गेला न तो गेला अशा सगळ्या परिस्थितीत आम्ही हे पाहत होतो. उद्धव साहेबांची सुद्धा तेव्हा तब्येत ही पूर्ण 100% नव्हती आणि अशा वेळी या लोकांनी आमची साथ सोडली, आमचा पक्ष फोडला. याबद्दल मनामध्ये 100% चीड आहे. बघा, त्यांना वेगळं काही करायचं होतं तर निवडणुका जेव्हा जसं जाहीर झाल्यानंतर अनेक लोक पक्षांतर करतात, यामध्ये काही गैर नाही. पण एक चांगलं चाललेलं सरकार आणि उद्धव साहेबांची म्हणजे मुख्यमंत्र्यांची तब्येत ठीक नसताना ते बेड रेस्टवर असताना असं काही करणं, हा सगळं कट रचणं, हे मला वाटतं कोणालाही पटण्यासारखं नाही. आणि मग त्यानंतर आपण पाहिलं असेल तर जसे वर्षा बंगला सोडून मातोश्री निवासस्थानी ठाकरे कुटुंबीय आलं, दुसऱ्या दिवसापासून सगळ्यात आधी आदित्यजी बाहेर पडले नक्कीच. आणि परत एकदा संघटना आम्ही संपूर्णपणे उभी केली. युवा सेनेतनं सुद्धा आमचे काही सहकारी सोडून गेले, त्यांच्या जागी आम्ही एक अतिशय पूर्ण नवीन टीम आम्ही उभी केली. 2 वर्षामध्ये आम्ही 23, 24, 25 अशा एकदम नवीन नवीन चेहऱ्यांना आम्ही संधी दिली. ज्या ज्या जागा रिक्त झालेल्या त्या सगळ्या भरून काढल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रभर मी सुद्धा तेव्हा फिरलो होतो. ते तुम्हाला मी मुद्दामून सांगू इच्छितो की या नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी नागपूरला विमानाने गेलो आणि कारण गडचिरोलीमध्ये विद्यापीठाच्या निवडणुका लागल्या होत्या आणि मग आम्ही गडचिरोलीला जाऊन मी थांबलो, 7 दिवस थांबलो आणि नवीन सरकारचा शपथविधी झाला आणि मला वाटतं 10 ते 15 दिवसामध्ये गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाची निवडणूक लागली आणि गडचिरोलीमध्ये आम्ही युवा सेनेचा सिनेट सदस्य निवडून आणला. आता मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची भरपूर चर्चा झाली, त्याला भरपूर पब्लिसिटी सुद्धा मिळाली. पण पुण्याची सिनेट असेल, कोल्हापूर असेल, संभाजीनगर असेल, जळगाव असेल, या सगळीकडे जाऊन, सोलापूर असेल, या सगळीकडे जाऊन माझा हा प्रयत्न होता की युवा सेनेची जी नवीन टीम आहे यांना सोबत घेऊन आपण सिनेटमध्ये प्रवेश केला पाहिजे, आपले सिनेट सदस्य निवडून आणले पाहिजेत आणि त्याला आम्हाला यश देखील मिळालं. जवळपास प्रत्येक विद्यापीठात आमचा एक प्रतिनिधी आहे, किमान एक प्रतिनिधी आहे, ते अतिशय चांगलं काम करतात. त्यामुळे शिवसेनेची नवीन टीम उभी राहिली, युवा सेनेची नवीन टीम उभी राहिली आणि तसं यश सुद्धा आम्हाला मिळालं. आज तुम्ही झालेल्या लोकसभेमध्ये पहा, आमच्याकडे केवळ 5 खासदार होते, 18 पैकी 13 खासदार हे शिंदे गटात गेलेले. आमचं नाव काढून घेतलेलं, आमचं चिन्ह काढून घेतलेलं. त्याचसोबत आम्ही जेव्हा या निवडणुकीला सामोरे जात होतो तेव्हा 2 वेळेला आम्ही मोदीजींसोबत या निवडणुका लढलेलो. पहिल्यांदा या निवडणुका आम्ही लोकसभेच्या निवडणुका या मोदीजींच्या विरोधात लढलो आणि देशभरात परत एकदा मोदी सरकार आलं, म्हणजे देशभरात मोदी लाट तशी राहून सुद्धा आम्ही प्रवाहाच्या विरोधात लढलो. प्रवाहाच्या विरोधात लढत असताना, नवीन सहकार्यांना सोबत घेऊन जात असताना, नवीन नाव, नवीन चिन्ह, या सगळ्या आव्हानांना समोर जाऊन आम्ही 5 9 करून दाखवले. आणि शिंदे गट ज्यांचे स्वतःचे मुख्यमंत्री आहेत, आज 15 त्यांच्याकडे मंत्री आहेत, त्यांना शिवसेना नाव बहाल केलं गेलं, त्यांना धनुष्यबाणाचं चिन्ह मिळालं, ते परत एकदा मोदीजींच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढले, ते 13 वरनं 7 वर आले. म्हणजे त्यामुळे आमचं जे यश आहे, या यशाबद्दल जास्त चर्चा होण्यापेक्षा मला वाटतं कधी कधी या मीडियामध्ये स्ट्राईक रेट आणि या अशा सगळ्या ज्या गोष्टींचा काही अर्थ नाही, याबद्दल चर्चा केली गेली. त्यामुळे लोकसभेतलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं यश हे गेल्या 2 वर्षामध्ये सगळ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी केलेल्या मेहनतीचं फळ मी मानतो. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाचं फळ मानतो, आदित्यजींच्या मेहनतीचं फळ मानतो. आणि त्यामुळे गेली 2 वर्ष हा सगळा जो कठीण काळ होता, याला कुठेतरी ब्रेक लोकसभेमध्ये लागला आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जेव्हा सत्तांतर होईल, परत एकदा आम्ही सत्तेमध्ये बसू, तेव्हा हे परत एकदा काळचक्र सगळं फिरेल आणि मग मला खात्री आहे की 2 वर्ष जो काही आम्हाला त्रास झाला तो थांबून परत एकदा शिवसेनेचा सुवर्णकाळ सुरू होईल. नक्कीच. आणि मला वाटतं एक विचारांची जी धारा होती ती 2 वर्षात पुन्हा तुम्ही नवीन तरुणांमध्ये रुजवली. एक राजकीय व्यक्ती म्हटल्यानंतर बऱ्याचदा त्यांची फक्त एक बाजू दिसते, जे की फिरतात किंवा समाजामध्ये सगळीकडे जाताना दिसतात किंवा प्रत्येक कार्यक्रम अटेंड करताना दिसतात. पण त्यांच्या आयुष्यात असे खूप चढउतार आलेले असतात, त्यांचं आयुष्य असं खूप सुरळीत असतं असं नाहीये. मग तसे आपल्या आयुष्यात काही आले होते का चढउतार आणि त्यांना आपण कसं सामोरं गेलात? नाही, असतात बघा, चढ उतार हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात.
आणि मला असं वाटतं केवळ राजकारणात नाही, नक्कीच. प्रत्येकाच्या करिअरमध्ये असतात. अगदी कोणी एक 9 to 5 कॉर्पोरेट जॉब जरी करत असेल तरी त्याच्या आयुष्यात हे चढउतार येत असतात आणि त्यांना सामोरे जाऊनच पुढे जायचं असतं. आज राजकारणामध्ये असं आहे की द हायज आर व्हेरी हाय अँड द लोज कॅन बी व्हेरी लो. त्यामुळे असं एक लिनियर तुमची स्केल नसते. आम्हाला 2019 साली कोणालाही वाटलं नव्हतं की उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होतील. त्यामुळे ते मुख्यमंत्री झाल्यानंतर एक संपूर्ण वेगळा जोश, वेगळा आनंद सगळ्यांच्या मनामध्ये होता. मग नंतर 2 वर्षापूर्वी पक्षफुटी झाल्यानंतर पहिला एखाद महिना सगळ्यांच्या मनामध्ये थोडेसे एक वाईट वाटत होतं, एक मनामध्ये चीड होती. नंतर नंतर जसं आम्ही लोकांमध्ये गेलो, रिस्पॉन्स पाहत गेलो, असं लक्षात आलं की सामान्य नागरिक हे आपल्या सोबत आहेत. हे पाहिल्यानंतर परत एकदा हिंमत आली, ऊर्जा आली, लढण्याची ताकद आली आणि त्यामुळे परत एकदा आता अतिशय चांगल्या पद्धतीने पक्षाची वाटचाल सुरू आहे. हे पाहून देखील परत एकदा आनंद होतो. पक्षाने नवीन अनेक चेहऱ्यांना संधी दिली. त्यामुळे कोणते चॅलेंजेस आले आणि त्यांना कसं सामोरं गेलो यावर जास्त चर्चा करण्यापेक्षा पुढे आपण काय करू शकतो असं मी नेहमी माइंडसेट ठेवण्याचा प्रयत्न करतो. आमचे हा गेला, तो गेला, हे आता बरोबर नाही, ते बरोबर नाही, यावर जास्त करण्यापेक्षा म्हणजे प्रॉब्लेम बद्दल जास्त बोलण्यापेक्षा आपण कसं सोल्युशन शोधू शकतो याकरता माझा एक प्रयत्न असतो आणि अजूनही तो तसाच आहे. पुढे देखील मला तो तसाच ठेवायचा आहे. त्यामुळे ऑप्टिमिझम जर आपण ठेवलं, एक पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवला तर केवळ आपल्या समोरचे आपल्याला प्रश्न दिसत नाही तर त्यावर आपण उत्तर सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करू शकतो असं मी विचार करतो. त्यामुळे ठीक आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात वर खाली होत असतं, पण आपण पुढे जात राहायचं. नाही, हे नक्कीच खूप सुंदर आहे. कारण जर तुम्ही पुढे चालत राहिला तर तुम्हाला नक्कीच उत्तर बरोबर आहे. मिळतं, सोल्युशन मिळतं आणि त्याच्यावर तुम्ही मात करून नवीन गोष्टी करू शकता. पण आता याच्यासोबतच एक गोष्ट येते ती की आजचा तरुण हा राजकारणात यायला खूप घाबरतो किंवा खूप कचरतात आणि सगळेजण बोलतात एक दलदल आहे किंवा एक वाईट अनुभव आहेत. तर यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? नाही, तुम्हाला सांगू का की यामध्ये 2-3 महत्वाचे विषय आहेत. नक्कीच. एक तर राजकारणाबद्दल पाहण्याचा जो काही एक माइंडसेट झालेला आहे तो कुठेतरी प्रत्येक राजकारण्याला प्रयत्न करून बदलावा लागेल. कारण राजकारण हे अतिशय स्टिरियोटाईप झालेलं आहे की त्या स्कॉर्पिओ गाड्या आणि काळ्या काचा आणि सोबत एवढे गुंड आणि असं तसं, आणि ती जी काही एक इमेज आहे ती इमेज जोपर्यंत पुसली जात नाही तोपर्यंत सामान्य चांगल्या घरातले तरुण हे राजकारणाकडे येणार नाहीत, उलट ते राजकारणापासून लांब पडतात. नक्कीच. माझे सुद्धा आता जे मित्र आहेत ते अनेक वेळेला, आता त्यांनी मला इतके वर्ष पाहतात त्यामुळे माझ्या तोंडावर नाही, पण अनेक वेळेला ते मला असं म्हणतात की अरे बाबा एवढं छान सगळे, कशाला ते राजकारण पाहिजे तुला, कशाला ती डोक्याला टेन्शन पाहिजेत, तू छान तुझा जॉब कर किंवा वडिलांसोबत बिझनेस कर. त्यामुळे हे कुठेतरी बदलण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे. आज जगभरात जर तुम्ही पाहिलं तर पॉलिटिशियन्स हे सामान्यांसारखेच असतात. नक्कीच. आज आपल्याकडेच ही कुठेतरी अशी पूर्ण त्यांची वेशभूषा जरी आपण पाहिली तरी मला कधी कधी कळतच नाही की जर सामान्य जनता हे नॉर्मल शर्ट पॅन्ट घालतात तर तुम्हाला अख्खा दिवस ते व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्ट घालून कशाला फिरावं लागतं. नक्कीच. बरोबर आहे की नाही? आता बघा कसं आहे, ग्रामीण भागात सामान्य जनतेचं ती वेशभूषा असते म्हणून जर राजकारणी ते घालत असतील तर ते मी समजू शकतो. पण अनेक राजकारणी मुंबईमधले सगळे नागरिक आहे नॉर्मल. आता तू पण नॉर्मल छान मस्त कुर्ती घातली, मी शर्ट घातले, असे असताना सुद्धा ते टाईट शर्ट आणि टाईट पॅन्ट घालून असे एकदम चेहऱ्यावर गंभीर हावभाव घेऊन का फिरतात मला कधी मनाला कळत नाही. काही राजकारणी तुम्हाला सांगतो मला कळतच नाही, आपल्याकडे एवढं गरम असतं, एवढा उन्हाळा असतो तरी ती जॅकेट म्हणजे थंडीत जॅकेट घातली मी समजू शकतो. उन्हाळ्यामध्ये सुद्धा ती अशी त्यांची विशिष्ट ती टाईट वेगवेगळ्या रंगाची जॅकेट. काही लोक या जाड शाली अशा मानेवर पांघरून फिरतात. अरे बाहेर 40 डिग्री आहे, कशाला तुम्ही त्यामुळे या जोपर्यंत गोष्टी या बंद होत नाहीत ना तोपर्यंत राजकारणी रिलेटेबल वाटणार नाहीत. त्याचसोबत दुसरं हे जे काही या पक्षातनं त्या पक्षात उडी मारण्याचं जे अगदी सहजरित्याने सुरू झालेलं आहे हे पाहून सुद्धा सामान्य तरुणांना आता राजकारणाविषयी कुठेतरी मनामध्ये एक हे निर्माण झालंय की बाबा हे काय चाललंय सगळं, नक्कीच. ही कुठली दलदल आहे, ही सुद्धा थांबली पाहिजे. आणि हे थांबवण्याचं एक आव्हान हे नागरिकांसमोर आहे. त्यांनी या निवडणुकीमध्ये ठरवलं पाहिजे की जितक्या लोकांनी गेल्या 5 वर्षामध्ये ते ज्या पक्षातनं निवडून आले तो पक्ष सोडून जर ते दुसऱ्या पक्षात गेले असतील तर आम्ही त्यांना घरी बसवणार. या निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी पक्ष सोडला त्या लोकांना जर जनतेने घरी बसवलं, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो 2024 नंतर एकही आमदार स्वतःचा पक्ष सोडण्याची हिंमत करणार नाही. कारण त्याला कळेल की जर मी पक्ष सोडला
मला काहीतरी मिळतंय म्हणून जर मी पक्ष सोडला तर जनता मला घरी बसवेल, माझं करिअर संपेल. आता काय झालंय, आमदार असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील हे जनतेला गृहीत धरतात. बरोबर. या पक्षातनं काय लढलो, त्या पक्षातनं काय लढलो, माझ्या जातीची एवढी मतं आहेत, माझा कारखाना आहे, मला एवढी मतं मिळतातच, माझं एवढ्या मतांचं पॉकेट फिक्स आहे. अशा सगळ्या माइंडसेटमधनं ते बिंदास कुठले निर्णय घेतात, जनतेला गृहीत धरतात. जनतेने ठरवलं पाहिजे की या गेल्या ह्याच्यात तुम्हाला आश्चर्य वाटेल, 288 पैकी जवळपास 110 ते 115 आमदारांनी पक्ष बदललेत. नक्कीच. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लोक पक्ष बदलत असतील तर म्हणजे जवळपास 50% लोक इकडचे तिकडे निघून गेलेत. याला काय अर्थ आहे? हे सगळं बदललं पाहिजे आणि हे थांबवण्याची गरज राजकारणाला आहे. तर चांगले तरुण, चांगल्या घरातले उच्च शिक्षित लोक हे राजकारणामध्ये येतील. आणि मी तुम्हाला सांगतो, एकदा उच्च शिक्षित राजकारणात उतरले, ग्रामीण असेल शहरी असेल सगळ्या राजकारणात उतरले, तुम्ही 10 वर्षात थांबा, 10 वर्षामध्ये कसं सगळं बदलतं पहा. पण हे जे गुंडाराज आणि हे सगळं सुरू आहे हे थांबून उच्च शिक्षितांनी राजकारणात येण्याची गरज आहे. आता त्याच सोबतच असा एक वर्ग आहे जो मतदान करायला सुद्धा जात नाहीये. या पॉडकास्टच्या निमित्ताने जर तुम्हाला त्यांना काही सांगायचं असेल की का करा मतदान आणि कशासाठी ते उपयोगी आहे. अति शहरी भागात जरी आपण पाहिलं तरी 60 अगदी डोक्यावरनं पाणी 65% नक्कीच. मतदान होतं. नक्कीच. म्हणजे जवळपास 35% मतदान लोक हे मतदान करत नाही. हा. साधारणतः एक 3-3.5 लाखाचा मतदारसंघ पाहिला, त्यामध्ये 35% काढलं तर जवळपास 3 लाखामधले 1 लाख लोक हे मतदानच करत नाही. नक्कीच. आणि मग पुढची 5 वर्ष त्यांना होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्यावर मग आपल्याला बोलायचा किती अधिकार आहे हा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. कारण आज खूप लोकांना अशी एक त्यांची समज झाली, असा त्यांचा माइंडसेट झालेला आहे की माझ्या राजकारणाशी घेणं देणं नाही. मला वाटतं तुमचं कदाचित राजकारण्यांशी घेणं देणं नसेल, तुमचं पॉलिटिशियन्स सोबत काही तुमचं रोजचं घेणं देणं नसेल, पण पॉलिसी, सरकार याच्याशी तर डे इन डे आउट, सकाळ ते संध्याकाळ प्रत्येक नागरिकाचा संबंध येतो. नक्कीच. आज तुमच्याकडे बनणारे रस्ते, आज तुमच्याकडे येणारं पाणी, आज आपल्या देशाचं जे काही उद्योगाचं ध्येय धोरण असेल, आपल्या राज्याचं उद्योगासंदर्भातलं ध्येय धोरण असेल, तुमच्या मुलांना मिळणाऱ्या नोकऱ्या, तुमच्याकडे असणाऱ्या शाळा, शाळेत मिळणारं शिक्षण, या सगळ्याच्या संदर्भातील किंवा तुमच्याकडची हॉस्पिटल आल्यावर आरोग्याच्या संदर्भातील राज्याचं ध्येय धोरण, या सगळे जे काही तुमच्या आयुष्याशी निगडित विषय, या सगळ्याची ध्येय धोरण हे सरकार ठरवत असतं. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आवडीच्या पक्षाला किंवा अपक्षाला, जे कोण असेल त्यांना जाऊन मतदान केलं पाहिजे. आपला आवाज हा विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये आणि प्रत्येक वेगवेगळ्या जे लोकशाहीने दिलेले आपले आयुध आहेत याच्या माध्यमातून आपल्याला एक्सप्रेस करता आलं पाहिजे. जर आपण तोच केला नाही तर उद्या मग आपल्याला आपल्या विरोधात किंवा आपल्या मनाच्या विरोधात काही घडत असेल तर आपण कसा काय आवाज उचलणार. नक्कीच. त्यामुळे सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की केवळ राजकारण आणि राजकारणी हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नक्कीच. तुमचं सरकारबद्दलचं जे काही मत आहे हे तुम्ही जरी पब्लिकली एक्सप्रेस नाही केलं तरी ते मतपेटीतून एक्सप्रेस केलंच गेलं पाहिजे. आणि जर तुम्ही ते केलं नाही आणि मग एक तुमच्या विचाराचा आमदार किंवा खासदार निवडून नाही आला आणि दुसरा निवडून आला, मग तुम्ही त्याबद्दल काही बोलू नाही शकत. तुम्हाला अधिकार आहे, दर 5 वर्षांनी तो अधिकार तुम्हाला बजावता येतो, तो प्रत्येक नागरिकाने बजावलाच पाहिजे. नाही, नक्कीच ते आहे. आणि मी पण सगळ्यांना अपील करेल, जो कोणी प्रेक्षक हा व्हिडिओ बघतोय, प्लीज जर तुम्ही मतदानासाठी इलिजिबल असाल तर जाऊन या, मतदान दाबा. जसं सरांनी सांगितलं तसं कुठलंही असू द्या, म्हणजे तुमचं मत असेल पक्षाशी रिलेटेड, व्यक्तीशी रिलेटेड किंवा मग नोटा, पण ते एक्सप्रेस करा. तो तुम्हाला अधिकार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो बोलण्याचा अधिकारही मिळणार आहे. पण आत्ता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे माझ्यासारख्या तरुणाला किंवा बऱ्याच लोकांना, एक आदर्श राजकारण म्हणजे काय असतं, की आपण ते विसरलोच आहोत का, आणि ते आणायचंय का ते नाहीच असतं किंवा ती टर्मच नसते बेसिकली. बघा कसं आहे की आज शेवटी प्रत्येक राजकारणी असेल किंवा प्रत्येक पक्ष असतो हा सत्तेमध्ये येण्याकरता राजकारण करतो. ओके. आता सत्तेमध्ये येण्याकरता आपण जनतेसमोर जातो, आपण जनतेसमोर आपले विचार ठेवतो आणि आपण काही आपली पॉलिसी, ध्येय धोरणं ही जनतेसमोर ठेवतो. नक्कीच. आणि मग जनता ती स्वीकारते, जनता आपल्याला तो अधिकार देते आणि जनतेने स्वीकारल्यानंतर आपल्याला सत्तेमध्ये जाण्याचा अधिकार आहे. बरोबर. अगदी जेव्हापासनं म्हणजे आपण इतिहास लिहायला सुरू केला तेव्हापासून आपण पाहू शकता की राजकारण आहे. नक्कीच आहे. त्यामुळे आदर्श राजकारण असं काही असतं का, तर मला त्या संदर्भात मी काही एवढा मोठा नाही, पण मी तुम्हाला एक नक्की सांगतो की एक मात्र आपल्या हातात असतं की आपण जनतेला जी प्रॉमिसेस दिलेली आहेत ती आपण पूर्ण प्रामाणिकपणे करतोय की नाही.
ओके. हे जरी एखादा राजकारणी एखादा आमदार करू शकला तरी मला वाटतं ते एक आदर्श राजकारणाचाच तो एक भाग होईल. नक्कीच. कारण शेवटी प्रत्येक गोष्ट काही जशी पुस्तकात असते तशीच काही आचरणात आणता येते असं नाही. हे राजकारणात नाही, सामान्य जनतेला तरी कुठे जमतं? नाही जमत. नाही जमत ना. त्यामुळे अगदी मी काही असंच झालं पाहिजे असं म्हणत नाही, पण किमान आपण ज्या काही गोष्टी प्रॉमिस करतो त्याच पुढे जाऊन आपण करू, हा प्रयत्न जरी सगळ्यांनी केला पाहिजे. म्हणजे आज अनेक राजकारणी आहेत की जे अगदी उघडपणे टीव्हीवर एक सांगतात आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या अगदी उलट घडतं. मग हळूहळू लोकांचा विश्वास उडायला लागतो. म्हणजे सांगतात की बाबा या पक्षासोबत आमची अजिबात युती होणार नाही, नाही, नाही. असं जोरजोरात टीव्ही समोर सांगितलं जातं आणि 2 महिन्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबतच युती करता. नक्कीच. तेव्हा लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडतो. किंवा एखाद्या राजकारणी एवढा भ्रष्ट आहे की याला आता उद्या आम्ही जेलमध्येच टाकतो आणि ट्रकभर आमच्याकडे त्याच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत, असं तुम्ही म्हणता आणि नंतर तुम्ही त्याला जाऊन मिठ्या मारता. तेव्हा लोकांचा विश्वास उडतो. किंवा दर 5-6 महिन्यांनी तुम्ही एकदा सांगता की हा पक्ष चांगला आहे, ह्याला मतदान करा आणि त्याच्या बाजूने तुम्ही भरपूर मोठी भाषणं देता. 6 महिन्यानंतर तुम्हीच सांगता आता हा नाही, आता हा, परत 6 महिन्यानंतर परत तुम्ही इकडे येता. त्यामुळे सारखी पलटी जरी मारली तरी जनता तुम्हाला नाकारते. त्यामुळे एक सातत्य असणं गरजेचं आहे. आपण जे आज तुम्हाला सांगतो, जनता ही प्रचंड हुशार देखील झाली आहे, स्मार्ट सुद्धा झाली आहे नक्कीच. आणि सोशल मीडियामुळे हे सगळं रेकॉर्ड केलं जातं. आधी कदाचित तुम्ही एका गावात केलेलं भाषण हे दुसऱ्या गावापर्यंत पोहोचायचं नाही, नव्हतं. पण आता कॅमेरामुळे सगळ्या डिजिटल एजमुळे सगळं रेकॉर्ड केलं जातं. त्यामुळे तुम्ही जेव्हा तुम्ही केलेल्या प्रॉमिसच्या विरोधातली तुम्ही कृती करता तेव्हा लगेच सोशल मीडियावर ते जुने व्हिडिओ सर्क्युलेट व्हायला लागतात की तुम्ही तेव्हा काय म्हणाला होतात आणि आता काय बघा. म्हणताय. नक्कीच. त्यामुळे माझी अशी एक ही आहे की प्रामाणिक राजकारणी म्हणून, प्रामाणिक राजकारण म्हणून, आदर्श राजकारण म्हणून आपण जे काही प्रॉमिस करतो हे करण्याचा, हे पूर्ण करण्याचा आपण जरी प्रयत्न केला तरी जनता आपल्याला स्वीकारते. एक अजून एक प्रश्न येतो, तो की लोकप्रतिनिधी किंवा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाच्या लग्न, मुंजी किंवा नवरात्रोत्सव, गणेशोत्सव या कार्यक्रमांना जाणं वर्सेस मतदानाचा विचार करताना त्यांनी केलेली ध्येय धोरणं ठरवणं, कसा विचार करायला हवा? का फक्त भावनिक होऊन एखाद्या व्यक्तीसाठी मतदान द्यावं? नाही, अतिशय चांगला प्रश्न आहे हा. कारण अनेक लोकप्रतिनिधी असे पण आहेत ज्यांना मी देखील ओळखतो, मी नावं नाही घेणार, नक्कीच. की ज्यांचं संपूर्ण निवडून येण्याचा क्रायटेरियाच हाच असतो की मी 24 तास लोकांमध्ये असतो. याची मुंजी असेल तर मी जातो, याचं कोणाचा वाढदिवस असेल तर मी जातो. आणि लोकांमधला संपर्क हा महत्वाचा आहे. नक्कीच. यामध्ये काही कुठलंही माझ्या मनामध्ये डाऊट नाही. पण आपल्याला आमदार, खासदार, नगरसेवक हे लोक त्या कारणाकरता निवडून देत हा. नाहीत. मी कोणाच्या वाढदिवसाला माझ्या 4 कार्यकर्त्यांसोबत केक घेऊन गेलो म्हणून तुम्ही मला निवडून द्या, या मताचा मी नाहीये. नक्कीच. तुम्ही मला जर निवडून देणार असाल तर आपल्या विभागातला जो विकास आहे हा झाला पाहिजे. आपल्या विभागातले जे प्रलंबित प्रश्न आहेत, हे जे काही आपलं कायदे मंडळ आहे, मग ती विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल किंवा महापालिका असेल किंवा कुठला जिल्हा परिषद असेल, यामध्ये जाऊन आपल्याला प्रश्न मांडता आले पाहिजेत. वेगवेगळ्या खात्याअंतर्गत जर आपल्या भागातील विकास रखडला असेल तर त्या खात्याचे अधिकारी आहेत, मंत्री आहेत, यांच्याकडे जाऊन आपण पाठपुरावा करून आपल्याला ते विषय सोडवता आले पाहिजेत. याकरता लोक आपल्याला निवडून देतात. याच्या पलीकडे जाऊन लोकांसोबत आपला संपर्क असला पाहिजे. त्यांची बघा, आज युवासेना म्हणून काम करत असताना अनेक लोक आमच्याकडे येतात की बाबा आम्हाला या कॉलेजची फी परवडत नाहीये किंवा आम्हाला माझ्या मुलाला 95% आहेत पण या कारणास्तव त्याला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाहीये. आमचं काम आहे ना त्यांना मदत करणं आणि आम्ही करतो पण. त्याचा काही आम्ही प्रत्येक वेळी काही त्याची जाहिरातबाजी करत नाही. इतके वर्ष आम्ही ते काम करतोय म्हणूनच आज युवा सेनेला लोक एवढे पसंती देतात. त्यामुळे हॉस्पिटल असेल, शाळा असेल, हे समाजकारण तर केलंच पाहिजे, पण समाजकारण करत असताना आपल्या जबाबदाऱ्या सुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजेत. आणि जे लोक हे दोन्हीचा छान ताळमेळ ठेवतात ते अतिशय यशस्वी पुढे होतात. काही लोक हे अजिबात जनतेमध्ये स्वतःचा एक हे ठेवत नाहीत, म्हणजे कॉन्टॅक्ट ठेवत नाहीत, केवळ धोरणांवर काम करतात, त्यांना सुद्धा जनता नाकारते. आणि जे लोक धोरणांवर काम नाही करत आणि केवळ हे नुसते लोकांमध्येच मी फिरत असतो 24 तास, त्यांना सुद्धा जनतेने नाकारलं पाहिजे. कारण आज शेवटी तुम्ही तुमच्या आयुष्याची, तुमच्या भविष्याची 5 वर्ष त्यांच्या हातामध्ये देता आणि 5 वर्षानंतर तुम्हाला त्यांना विचारता आलं पाहिजे किंवा 5 वर्षाआधी तू जेव्हा आलेलास तेव्हा तू या गोष्टी प्रॉमिस करून गेलेलास, तू घरी आलास 2 वेळा केक घेऊन, पण कामाचं काय झालं हे विचारता आलं पाहिजे. तू 5 वर्षापूर्वी म्हणालेलास भाषणामध्ये की तू हे करशील, ते करशील, तुझे कार्यकर्ते पत्रक घेऊन घरी आलेले,
किंवा असं असं म्हणाले होते, त्याचं काय झालं हा जनतेने जाब विचारला पाहिजे. आणि आता एक सगळ्यात मोठा प्रश्न राहतो निवडणुका आल्यानंतर, की बऱ्याचदा एक चिरीमिरी देऊन, म्हणजे साडीपासून ते बाकीच्या मोठ्या गोष्टी ज्यांची नावं आपण नक्कीच नाही घेऊ शकत, पण अशा देऊन मतं घेतली जातात किंवा विकली जातात मी म्हणेन. मग अशा वेळेस लोकांनी कसं जागरूक राहायला पाहिजे? कारण तो दबाव असतो, त्यावेळेसची सिच्युएशन असते, बऱ्याच गोष्टी असतात. अ, आपल्या देशामध्ये दारिद्र्य खाली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनता आहे, वर्ग आहे, आणि ह्याचाच गैरफायदा हे अनेक राजकारणी घेण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही मतं विकत घेऊ शकता, हा जो काय एक माइंडसेट तयार झालेला आहे, या माइंडसेटच्या माध्यमातून हे सगळं केलं जातं. नक्कीच. आणि हा पुसण्याचा संपूर्ण अधिकार, निर्णय हा देखील जनतेकडे आहे. नक्कीच. तुम्हाला मी सांगतो, अशी देखील देशामध्ये अनेक उदाहरणं आहेत की जिकडे एखाद्याने कोट्यांमध्ये पैसे खर्च केलेत, साड्या, दारू, बिर्याणी सगळं दिलंय, लोकांनी ते घेतलं पण आहे, आणि मतदान त्याच्या विरोधात झाले आणि तो त्यांनी डिपॉझिट सुद्धा जप्त झाले. ओके. असं जेव्हा होतं तेव्हा पुढच्या निवडणुकीमध्ये कुठलाही उमेदवार हे वाटायची हिंमत करत नाही, नक्कीच. नक्कीच. कारण लोक त्याला धडा शिकवतात. आता ज्या ज्या ठिकाणी या एक्सपेरिमेंट सक्सेसफुल होतात, की बाबा लोकांना काहीतरी गिफ्ट दिल्याने, कुठे तुम्हाला सांगतो आता मुंबईत सुद्धा सर्रास कुठे प्रेशर कुकर वाटतायत, कुठे साड्या वाटतायत, हे सगळं मुंबईत आधी नव्हतं. पण आता जर मी पाहिलं, मी परवाच शिवसेना भवनला जात होतो, कोण प्रेशर कुकरच वाटत सुटले, कोण साड्या वाटत सुटले, कोण बाबा काय तुला अमुकच देतो. काय गोष्टी, या गोष्टीला अर्थ आहेत? अहो, नक्कीच. प्रेशर कुकर प्रत्येक नागरिक घेऊ शकतात की स्वतः, नक्कीच. ते काय सरकारचं काम थोडी आहे. तुम्ही विकास काय केला हे घेऊन तुम्ही लोकांमध्ये जा. प्रेशर कुकर घेण्याची ऐपत ही मला वाटतं प्रत्येक नागरिकामध्ये आहे, आणि जर ती नसेल तर ती ऐपत निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. नक्कीच. आता तुम्ही आज आज प्रेशर कुकर वाटले, उद्या काय तवे वाटणार, परवा काय पोळपाट लाटणं वाटणार, या गोष्टी थोडी एका आमदाराच्या असतात. नक्कीच नाही. त्यामुळे हे सगळं काही कळण्याच्या मला तरी कळत नाही, मला तरी हे पटत नाही. वाटप करून, मग ते पैशांचं असेल किंवा वस्तूंचं असेल किंवा अन्य कसलं असेल, वाटप करून मतं विकत घेता येतात. अशा उमेदवारांना जोपर्यंत जनता नाकारत नाही, घरी बसवत नाही, तोपर्यंत या गोष्टी थांबणार नाहीत. अनेक वेळेला या गोष्टींवर निवडणूक आयोग असेल किंवा पोलीस असतील यांनी चाप लावावं अशी आमची एक विरोधी पक्ष म्हणून माफक अपेक्षा असते. पण आता तर एवढं सर्रास झालंय की या गोष्टीचं वाटप आहे याचे बॅनर लावले जातात, आणि ते बॅनर आता पूर्ण विभागात असतात, ते सगळे पाहतात, वाचतात, त्याच्यासाठी कुपन वाटले जातात, कुपनसाठी मग लोक रांगेत उभे राहतात, मग या सगळ्या गोष्टी घेतल्या जातात. कोणी विचारत नाही की हे आलं कुठनं बाबा तू कुकर वाटतोयस, हे ते कोणी विचारत नाही. म्हणजे काय चाललंय काय, आता जनतेच्या हातात आहे. महिन्याभरात निवडणुका आहेत, त्या निवडणुकांमध्ये या लोकांना घरी बसवलं की परत हे कोण हिंमत करणार नाही. त्याच्यासोबतच एक आता डायरेक्ट बेनिफिट योजना ज्या असतात, जसं आता लाडकी बहीण योजना आहे, म्हणजे ती नक्कीच तळागाळातल्या व्यक्तीसाठी किंवा महिलेसाठी चांगली आहे, पण त्याच्यात मला वाटतं कुठलाही फिल्टर नाही आहे सध्या. तो लावणं किती महत्त्वाचं होतं, कारण काही असे लोक आहेत बघण्यात येतं की जे खूप चांगलं इन्कम कमवतात, म्हणजे 40-50 हजार रुपये पगार आहे त्या महिलेला, तरी तिचं नाव तिथे आहे आणि तिला बेनिफिट मिळतोय. मग तो दुसऱ्या वर्गावर काही भार होतोय का, आणि हे केलं पाहिजे का नाही, का फक्त हे निवडणूक आली आहे म्हणून सगळ्यांसाठी सरसकट आहे? यामध्ये जे लाडकी बहीण योजना आणि संपूर्ण सगळ्या अशा ज्या योजना आहेत, या संदर्भात काही मी आज शेवटी एक पक्षाचा कार्यकर्ता नक्कीच, त्यामुळे मी स्वतः काही त्यावर मत माझं वेगळं मांडू शकत नाही. ते पक्षाचं मत असेल तेच माझं असेल. ओके. पण तरी देखील तुम्ही मला विचारलं म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज हे जे काही राज्यातलं शिंदे, फडणवीस, अजित पवारांचं जे काही सरकार आहे, यांना लाडकी बहीण हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांनी मार खाल्ल्यानंतर म्हणजे जेव्हा यांना बहीण भाऊ सगळ्यांनी मिळून घरी बसवलं, जेव्हा यांना कळलं की आता आपलं सरकार जाते, त्यानंतर ही योजना आलेली आहे. बरं, ही आपण जो प्रश्न म्हणालात की यामध्ये कुठलेही फिल्टर नाही आहेत, तर आज जे काही आर्थिक भार अशा या योजनेमुळे आपल्या राज्यावर पडतोय, आणि ह्याचं जे काही ह्याच्या मागचं नियोजन आहे, हे सरकार कुठेही आपल्याला सांगायला तयार नाही. नक्कीच. नक्कीच. त्यामुळे ही जी काही योजना आहे ही केवळ एक चुनावी जुमला आहे, ही पुढे सुद्धा कंटिन्यू राहील, हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. नक्कीच. आपल्याला महिलांच्या सक्षमीकरणाकरता आपण त्यांना थेट पैसे द्यायचे, की त्यांना वेगवेगळ्या ध्येय धोरणांच्या माध्यमातून त्यांना ऑन्टरप्रिनर बनवण्याचा प्रयत्न करायचा, त्यांना स्वयंरोजगार देण्याचा प्रयत्न करायचा, त्यांना नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करायचा, ही सुद्धा एक थॉट आज आहे. सरकारची ही जबाबदारी आहे की आपण सरकार म्हणून काम करत असताना
तुम्ही केवळ मतांचं राजकारण नाही केलं पाहिजे. तुम्ही असं राज्य बनवलं पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही शेवटी आज सरकारची जबाबदारी असते की त्यांचं काम हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं असतं. नक्कीच. इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिल्यानंतर तुम्ही तशी ध्येयधोरणं ठरवल्यानंतर उद्योग हे स्वतःहून आले पाहिजेत. उद्योग आल्याच्या नंतर त्या राज्यातल्या जनतेला तिकडे चांगला रोजगार मिळाला पाहिजे. तुम्ही जर एका वर्गाकडून कर घेऊन दुसऱ्या वर्गाकडेच वाटप करत राहिलात तर मग त्यामध्ये सरकारचं काम काय? नक्कीच. दॅट इज जस्ट बेसिक रिडिस्ट्रीब्युशन. आजही अशी खूप चांगली पिढी आहे किंवा आजही असे खूप तरुण आहेत जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं भाषण ऐकून प्रेरित होतात आणि हे तुम्ही सांगितलेले तुमच्या एका भाषणामध्ये. तर मला या पॉडकास्टच्या निमित्ताने तुम्ही जर त्यांचे काही आठवणी आणि त्यांचे काही विचार आमच्यासमोर मांडले पुन्हा एकदा सगळ्या तरुणांसाठी तर खूप आवडेल. त्यांचे म्हणजे तुम्हाला सांगू की इतके वेगवेगळे त्यांचे जे विचार अजूनही रेलेव्हंट आहेत. नक्कीच. अनेक वेळेला त्यांची भाषणं मी युट्यूबवर ऐकतो, कारण त्यांची भाषणं ऐकून उद्या आम्हाला देखील काम करायचं असतं. आपल्याला सुद्धा 4 नवीन विचार मिळतात. आणि तुम्हाला सांगतो की म्हणजे काही काही माणसं ही किती ग्रेट असतं त्याचं एक उत्तम उदाहरण मला वाटतं साहेब आहे. एक त्यांचं साधारणतः मला वाटतं 1995 94-95 सालचं भाषण असेल आणि तेव्हा त्यांनी कुठल्या तरी फिल्म इंडस्ट्रीचा अवॉर्ड आहे आणि तो अवॉर्ड देताना त्यांनी ते भाषण केलेलं आहे आणि युवकांना संबोधून त्यांनी भाषण केलेलं आहे. युट्यूबवर आहे, तुम्ही ते जरूर जाऊन पहा. नक्कीच. आज त्या गोष्टीला 30 वर्ष झाली तरी अजूनही ते इतकं रेलेव्हंट भाषण आहे. त्यांची राजकारणाविषयी सुद्धा विरोधकांवरची सरकारवरची, कारण बहुतांश काळ हा शिवसेनेने विरोधी पक्षात घालवला. नक्कीच. त्यामुळे सरकारवर ते धोरणात्मक अनेक वेळेला टीका करायची ते सुद्धा अजूनही इतकं रेलेव्हंट आहे की एका बाजूला आपल्याला असं वाटतं की आता एवढी टेक्नॉलॉजी आली, एवढा विकास झाला, एवढा बदल झाला, तरी सुद्धा ज्या मूलभूत प्रश्नांना ते हात घालायचे आणि ज्याच्यामुळे ते आज शेवटी महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनावर राज्य करायचे. ती त्यांच्यात जी काही कला होती ती मला वाटतं तशी कला क्वचितच जगभरात कोणामध्ये असेल की विरोधी पक्षात असून शून्यापासून एक संघटना उभी करायची, मग पक्ष उभा करायचा, नक्कीच. तो पक्ष एवढा मोठा करायचा. अनेक गोष्टी तुम्हाला मी सांगतो की माझी ही आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून सगळ्या तरुणांना ही विनंती असेल की तुम्ही नक्की तेवढी जेवढी भाषणं आहेत ती जाऊन पहा, ती ऐका आणि तुम्हाला जरी त्याचा कॉन्टेक्स्ट माहिती नसेल, जरी तुम्हाला संदर्भ माहिती नसेल, कारण ती वेगवेगळ्या निवडणुकांच्या प्रचाराची भाषणं आहेत, त्यामुळे नक्कीच. तेव्हाच्या घटनांवर त्यांनी केलेलं भाष्य आहे, तरी तुम्ही ती ऐका. त्याच्यातलं जरी तुम्हाला विषय माहिती नसेल तरी त्यांची जी बोलायची पद्धत आहे, त्यांची जी वाक्य रचना आहे, त्यांची विचार करण्याची जी एक वेगळी लेवल आहे, त्याच्या माध्यमातून आज प्रत्येकाला शिकता येतं. त्यांची युट्यूबवर मराठी माणसांनी स्वतःचे उद्योग सुरू करावे याकरता मला वाटतं चाटे कोचिंग क्लासेसचा एका ह्याच्यातलं त्यांचं भाषण आहे की कसे आपण नोकरी घेणारे नाही तर उद्योग देणारे बना तुम्ही. तर अतिशय उत्तम, म्हणजे इन्स्पिरेशनल इतकी सुंदर भाषणं आहेत. त्यावेळी सुद्धा शिवसेना फुटली होती. मला वाटतं नारायण राणे आणि ही सगळी मंडळी बाहेर पडल्यानंतरचं त्यांचं एक भाषण आहे की कसा आपण परत एकदा पक्ष उभा केला पाहिजे. त्यांनी जी हिंमत दिली त्याच्यानंतर पक्ष परत एकदा जोमाने उभा राहिला. लगेच महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा शिवसेना जिंकली. त्यामुळे अनेक उदाहरणं आहेत, अनेक भाषणं आहेत, अनेक किस्से आहेत जे आजही रेलेव्हंट आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण ते नक्की पाहावे. अगदी तुम्ही राजकारणात नसाल तरी पहा. त्यांच्यासारखा वक्ता मला नाही वाटत परत कोणी होऊ शकतो. आता वरुण सर, एक छोटासा रॅपिड फायर तुमच्यासोबत खेळायचा आहे. अपेक्षा आहे की तुम्ही त्याची उत्तरं खूप फास्ट द्या. चालेल, चला. राजकारणाच्या चर्चा ज्या करतो आपण त्या चहा सोबत आवडतात की कॉफी सोबत आवडतात? चहा सोबत. राजकारणी कार्यकर्त्यांशी खेळीमेळीचं वातावरण असावं की प्रत्येक वेळेस लिडरशिप असावी? कामाच्या वेळी तरी थोडं माझं तरी असं, मी या मताचं आहे की कामाच्या वेळी तरी मी बऱ्यापैकी तसा त्याला आपण सक्त म्हणतो तसा असतो. एकदा काम संपलं म्हणजे की त्याच्यानंतर तर काय सगळे मित्र. किंवा उद्धव साहेबांव्यतिरिक्त असा कुठला नेता आहे शिवसेनेचा ज्याच्याकडून तुम्हाला राजकारण खूप चांगलं शिकायला मिळतं? नाही, अनेक नेते आहेत. म्हणजे तुम्हाला मी सांगू की आता मी जवळपास 14 वर्ष शिवसेनेत काम करतोय. त्यामुळे शिवसेनेचे जितके नेते आहेत, जितके मुंबईतले प्रमुख नेते आहेत, मी जवळपास सगळ्यांसोबत काम केलेलं आहे आणि मला एखाद दोन वगळता जवळपास सगळ्यांकडनं अतिशय मी चांगले अनुभव आलेले आहेत. मला त्यांच्या प्रत्येकाकडनं मी काहीतरी शिकलेलो आहे. कारण प्रत्येक जण जेव्हा यशस्वी होतो तेव्हा त्याच्यामध्ये कुठली ना कुठली क्वालिटी असते. तो काही असे नेते आहेत की ज्यांचं भाषण आणि वक्तृत्व उत्तम आहे. काही असे पण नेते आहेत की जे कधी भाषण नाही करत, बिहाइंड द सीन्स काम करतात. पक्षाचं जे प्रशासन आहे ते सांभाळतात. त्यामुळे या सगळ्यांकडनं मी काही ना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो. तरी एक आवडता नेता म्हणून
कोण आहे? नाही बघा, आता माझं मी शेवटी कसं झालं की मी आदित्यजींसोबतच काम करायला सुरुवात केली. ओके. त्यामुळे अजूनही ते युवासेना प्रमुख, मी युवासेनेचा सचिव. आज सुद्धा ते शिवसेनेचे नेते, मग मी शिवसेनेचा सचिव झालो. त्यामुळे सगळ्यात जास्त काम मी त्यांच्या हाताखाली केलंय आणि आमचं दोघांचं एक व्यवस्थित आमचं अंडरस्टँडिंग आहे, आमचं बॉन्डिंग आहे. आणि त्यामुळे बहुतांश वेळ सुद्धा मी त्यांच्यासोबत घालवलाय. त्यामुळे तुम्ही जर मला विचाराल की उद्धव साहेबांच्या व्यतिरिक्त मी कोणाकडे पाहून आज काम करतो, तर आदित्यजींचं. निवडणुकीच्या प्रचारामध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं? भाषण, सभा की वेगवेगळ्या प्रकारचं जेवण? निवडणुकीचा प्रचार म्हणजे आता आजपर्यंत मी तुम्हाला सांगतो की मी नंदुरबार पासून चंद्रपूर पासून कोल्हापूर, कोकण, मराठवाडा सगळ्या पट्ट्यात मी जाऊन काम केलेलं आहे. तुम्ही म्हणालात तसं सगळीकडचं जीवन आहे वेगवेगळं, मला सुद्धा आवडतं. आणि त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराची जी काही रणधुमाळी असते त्याची मजाच वेगळी असते. नक्कीच. एका बाजूला जोरदार भाषणं, नंतर सगळे एकत्र जेवतात, दिवसभराचं प्लॅनिंग, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाचं प्लॅनिंग, त्यामुळे मजा असते. केवळ निवडणुकांच्या वेळी मला सांगावं लागेल की भाषण आणि काम जास्त महत्वाचं असतं. पण बाकी जेव्हा आपले नॉर्मल दौरे असतात तेव्हा मला म्हणजे आय लुक फॉरवर्ड की काय नक्की आपल्याला तिकडे जेवायला मिळेल. कारण सगळीकडचं जेवण एवढं वेगळं आहे महाराष्ट्रामध्ये, नक्कीच. मजा येते. म्हणजे एकंदरीत तुमच्या या उत्तरण असं जाणवतं की तुम्ही खूप पुढे आहात. नाही, आवडतं मला. मी काही असा स्वतःला असं सेल्फ क्लेम फूडी वगैरे नाहीये. पण मी जिथे जिथे जातो तिकडचे ज्या काही स्पेशालिटी आहेत त्या 100% मी म्हणजे अगदी प्रयत्न करतो. म्हणजे अगदी शेगावच्या कचोरीपासून मी ते सगळं जे तिकडचं व्हेज नॉनव्हेज जे काही असतं ते मी सगळं मला खायला आवडतं. तिकडचे जे स्थानिक आमचे कार्यकर्ते पदाधिकारी असतात यांना मी विनंती करतो की ते नेहमीचं जेवण नको, तुमच्याकडचं जे काही आहे ते सांगा. आता एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की Instagramवर सगळ्यात जास्त कोणाचे रील बघायला आवडतात किंवा Instagramवर रील बघायला आवडतात का? इंस्टाग्रामचे रील तुम्हाला सांगतो की आता एवढे ते ऍडिक्टिव्ह झालेत की अनेक वेळेला गाडीतनं प्रवास करत असताना ऑटोमॅटिकली ते बोट असं 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 होत असतं. त्यामुळे मी स्वतःला आता कुठेतरी हे लिमिट करायचा प्रयत्न करतोय. फोनमध्ये सुद्धा ती सेटिंग आहे ज्याच्यामध्ये तुम्ही 2च तास किंवा 3च तास इंस्टाग्राम वापरू शकता. त्यामुळे प्रयत्न आहे. आणि रील काय, तुम्हाला तर तो अल्गोरिदम माहिती आहे, तो काय एकाचा येत नाही. एक आलं की ते कधी आपली 15 मिनिटं असं असं करत करत आलतं भलतं सलतं सगळं दिसत राहतं. त्यामुळे त्याच्यात तर जातोच वेळ. तो आता हळूहळू करायचं अजून कमी. खरंच खूप खूप धन्यवाद वरुण सर तुमचं. तुम्ही आलात इथे आणि आमच्या प्रत्येक प्रश्नाला तुम्ही उत्तर दिलं. त्याचबरोबर एक नवीन मतदान म्हणून आम्ही काय केलं पाहिजे किंवा एक तरुण म्हणून मी राजकीय क्षेत्राकडे कसं बघितलं पाहिजे किंवा ओव्हरऑल ह्या विस्कळीत झालेल्या एक विचित्र वाटणाऱ्या राजकारणाकडे कसं बघितलं पाहिजे एक दृष्टिकोन दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. त्याचबरोबर एक व्ह्युअर म्हणून तुम्हाला या पॉडकास्टमधून काय मिळालं किंवा तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या क्षेत्रातील किंवा तुमच्या एरियातील मतदारासोबत, त्याचबरोबर तुमच्या एरियातील उमेदवारासोबत कसे कनेक्टेड आहात, तुमचे कुठल्या गोष्टी आहेत किंवा तुम्ही त्यांच्याकडून कुठल्या अपेक्षा, आशा ठेवताय ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर यावेळेस नक्कीच मतदान करायला जा, कारण तुमचा तो अधिकार आहे आणि तुम्हाला नोटा दाबायचा किंवा कुठल्या एका स्पेसिफिक व्यक्तीला, कुठल्या एका स्पेसिफिक पक्षाला त्याला सपोर्ट करायचा ते करा, पण प्लीज मतदानाला जा. एवढं बोलून हा पॉडकास्ट संपवतो. भेटूयात पुन्हा याच्यात. नमस्कार.